उठल्या उठल्या डोळे उघडल्या उघडल्या आमच्या व्योमने बघा काय घेतलंय. नोनू हेलो, वेलकम बैक टू मोमेंट्स विद व्योम। कैसे हैं आप लोग? आई होप आपका संडे बहुत अच्छा जा रहा है। हमारा तो बहुत ही ज़्यादा लेजी जा रहा है। संडे मतलब यूजुअली घर की साफ सफाई, हम जब बच्चे हुआ करते थे ना, तो संडे आया तो मतलब अरे ऐसा होता था कि अब उठ के साफ सफाई करनी, क्योंकि मम्मी तो साफ सफाई करने लगाने ही वाली थी। तो संडे का ये तो रिचुअल हर एक घर का होता है। उठो, साफ सफाई करो, अच्छे से ब्रेकफास्ट करो और फिर मज़े करो, रेस्ट करो, चिल करो। यही हालत हमारी भी हुई है। हमने भी बहुत लेज़ी शुरुआत की है। तो देखते हैं क्या करें। मॉर्निंग हो जाए, इवनिंग हो जाए ना, एक सवाल दिन में ना दिमाग में नाचते ही रहता है। अब नाश्ता के लिए क्या बनाना है? अब लंच के लिए क्या बनाना है? बस यही थॉट होता है मेरे साथ। जो भी औरतें ये वीडियो देख रही है, आई आई होप आप मेरे साथ रिलेट कर सकते हो। आपका भी सेम सिचुएशन होता होगा। ये जो सवाल है ना कि खाने में क्या बनाना है, ये कभी नहीं जाने वाला है हमारी लाइफ से। सो वही सोच रही थी मैं आज कि व्योम के ब्रेकफास्ट के लिए क्या बनाया जाए, कुछ हेल्दी, कुछ अच्छा, कुछ उसको भी मज़ा आए। तो देखते हैं क्या कर सकते हैं। तो आज के दिन की शुरुआत इस तरीके से हुई है, देखते हैं आगे का दिन कैसे जाता है। Vilma? Say hello. Hi. Say hello. सोनू ये झोपू झोपू झाले. का करतो असं तू? तू कोण पिणार मग? झोपू झाले. हो. कसं झोपतो तू दाखव. असं झोपतो, पोटावर झोपतो. असं झोपतो. असं झोपतो. पाय वर करून झोपतो. डोळे बंद कर. डोळे बंद कर. कसे मारतो डोळे, कसे मारतो? झोपू झाले. चल झोपूया. चल चल झोपूया. चल ना. चल ना प्लीज. प्लीज. आज आहे मटन. मस्त बघा किती छान दिसते. भाकरी, मटन आणि त्यासोबत ऑनियन. खूप सुंदर दिसते आणि टेस्टला पण सुंदर. का फेकतोय तू बाबू सगळं? बाबू बाबू का करते बीबी? सगळं फिकू फिकू का करते? नको ते काढू. नको काढू बेटा, नको काढू ते. लागेल हाताला, लागेल हाताला.
सो आज ऑलमोस्ट रात्र झालेली आहे आणि मी आज काही शूट करू नाही शकले. बिकॉज संडे आहे आणि मला सगळेच रिलेट करू शकाल, की संडेला साफसफाई ह्याच्यामध्येच अख्खा दिवस जातो. घर साफ करा, हे काम करा, ते काम करा, मग जेवण बनवा. संडे असलं की महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये एक सणच असतो जसा. मटन बनवा, चिकन बनवा, वेगवेगळे पदार्थ बनवा. तसं आम्ही आज छान मटण केलं होतं. फुल महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये जेवण केलं होतं. से घावणे आणि मटण करी. खूप मस्त. आज दिवस असाच गेला. कधी रात्र झाली ना कळलंच नाही. इतके आज थकलेले आहे आणि व्योम तर फुल एनर्जीमध्ये आहे. माझ्यामध्ये बिलकुल आज ताकदच नव्हती शूट करायची, पण शो मस्ट गो ऑन. शूट तर करावंच लागणार आहे. तू हे काय घेऊन आलाय? बॉडी लोशन लावतो सोफ्याला. हे काय सगळं सोफ्याला बॉडी लोशन लावून ठेवलंय? व्योम बेटू, तू काय हा बॉडी लोशन घेऊन आलाय? काय करतोय? दे मम्माला, दे मम्माला. व्योम, मी तुम्हाला व्योमची एक खासियत सांगते. जो कोणीही पूजा करत असेल, व्योमला जाऊन बसायचंच असते, प्रार्थना करायचीच असते. माझा गुड बॉय. देव बाप्पाला जय जय करा, करा जय जय. पाय पडले तू देव बाप्पाचे? कोणीही प्रार्थना करू द्या, त्याला बसायचंच असते. सो बेसिकली ना व्योम जेव्हा माझ्या पोटातही होता तेव्हा मी खूप असे प्रेयर केलेले आहेत आणि नंतर व्योम जसा हळूहळू मोठा होत गेला तर आम्ही ना मॉर्निंगला जेव्हा व्योम उठायचा तेव्हा आणि झोपताना हे 2 वेळा आम्ही प्रेयर करायचो. देवाला थँक्यू बोलायचो की थँक्यू मला ही लाईफ देण्यासाठी आणि बरंच काय असं बोलायचो. तर तेव्हापासून ना व्योमला ती एक देवाची ओढ लागली, देवाची भक्ती करायची त्याला खूप खूप आवड आहे. व्योमला कधीही तुम्ही पूजा करायला सांगा, त्याला सांगा की चल आपण देव बाप्पाचे प्रेयर करूया, चल. व्योम इज रेडी. इतकं शहाणं बाळ आहे माझं ना. व्योम, ए बेटा काय आणलं तू हे? आता तू प्रेयर करत होता, आता काय घेऊन आला बाबू? ए बिटू, व्योम, ए देव बाप्पाची आपण प्रेयर कशी करतो? मम्मा, हे काय तू स्टिकर घेऊन आला? कुठून आणला स्टिकर? लड्डू, स्टिकर कुठून आणला? ए व्योम, माझं शहाणं बाळ. किती खुश झाला. काय सांगते मम्माला? हेलो 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 हेलो. विच फ्लावर्स? किती छान आहे बरं. रस्त्याला फूल लावलेत कोंडाचे, येलो आणि ऑरेंज. आपल्या इथे लोकांनी तोडून विकायला लावली असती. हा एक मोठा हायपर मार्केट आहे इकडे आमच्या इथे. इथे सगळ्या गोष्टी आहेत जिथे आम्ही युजली ना मंथली जे आमचे ग्रोसरीज आम्हाला घ्यायचे असतात ते आम्ही मोस्ट ऑफ द टाइम इथेच येतो. आणि इथे ह्याच्या समोर अशी छान बसायला आणि वॉकिंग ट्रॅक सुद्धा आहे. ह्याच्याच पुढे बेबीज लोकांना खेळायला प्लेग्राऊंड आहे. इथे किती सुंदर अशी फुलं सुद्धा लावलेली आहेत, खूप छान. कुठे चालले व्योम बाबू? फ्लावर्स कुठे आहेत? Flowers. Flowers. Hi flowers. This is Vyom. Wow, किती छान वाटतंय ना बघायला. आम्ही मंथली ग्रोसरी घ्यायला आलोय आणि हे बघा
आधी घरातून निघताना आम्ही बघायचो वॉलेट घेतलाय का, मोबाईल घेतलाय का, लाईट बंद केल्यात ना. आता घरातून निघताना व्योमचं जेवण घेतलंय का, बॉटल घेतले का, रुमाल घेतले का, टॉय घेतले का. एवढी लाईफ आमची सडन अपसाईड डाऊन झालेली आहे. मी काहीच बोलत नाही, मी थकले, खूप थकले आहे. आणि हा ऐकत नाही आहे. हे घे, धर. तुझ्यापेक्षा मोठा तो टॉय. व्योम काय करतोय, एक एक शीत घेऊन खातोय. गुड बॉय. व्योमचं जेवण झालेलं आहे. स्टील व्योम हे खाता खाता कॉपरेट करतोय मम्मा आणि पप्पाला. खातोय तो पण छोटूसं राईस. व्योमच्या हातात काय आहे? व्योमचं टॉय, प्लास्टिक बॉटल. आय डोंट नीड एनी टॉय. व्योमची बॉटल, व्योमची टॉय हे आहे. हाय ना व्योम? इज दॅट अ टॉय? नो. इज दॅट अ टॉय? Is that a toy? No, that's a plastic bottle. That's a plastic bottle. तेच हवंय व्योमला, तेच हवे. टॉईज नाही पाहिजे, हे अशी प्लास्टिक बॉटल्स पाहिजेत. मग बॉक्सेस हवेत, है ना दुबी? आज मी खूप थकलेले आहे. मी काय इनफॅक्ट आज आम्ही सगळेच खूप 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 थकलेले आहेत. आम्ही घरी आले, जेवले आणि आज व्योमने इतकं कोऑपरेट केलं आमच्याबरोबर. आम्ही जेवत असताना युजली काय करतो, व्योमला ना थोडंसं असं भात किंवा चपाती देतो, मग तो एकटा असा खात बसतो आणि आम्ही छान असे जेवू शकतो. तर इतकं छान त्याने आमच्याबरोबर कोऑपरेट केलं आहे. आज ताकद बिलकुल नाही आहे, कारण मंथली ग्रोसरी भरायचं असते. माहिती आहे ना, महिन्याचं राशन आणायला किती हेक्टिक होऊन जाते. आज शूट करता आलं नाही, पण असेच तुम्ही आम्हाला खूप प्रेम द्या, आम्हाला सपोर्ट करा, आमचे कंटेंट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.